पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांचं म्हणणं आहे की साताऱ्याकडून ट्रॅफिक जाम आहे आणि साताऱ्यावाल्यांचं म्हणणं आहे की पुण्याकडून गडबड आहे। उलट या सगळ्यांमध्ये आपण दोषारोप करून एकमेकांवर दोष देण्यापेक्षा आमची आता पुढली विनंती ही आहे की त्यांनी एकमेकांच्या जिल्ह्यांमध्ये एकमेकांच्या सेक्शन्समध्ये वेल कोऑर्डिनेशन ठेवावं। पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजन दास माझ्यासोबत आहेत। नाथ साहेब, काय नेमकं माऊली म्हणजे हे जर सगळा सोहळा चाललाय, आता एक टप्पा ओलांडतोय आपण, आज पुणे जिल्ह्यातला मुक्काम आटोपून हा सगळा सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये जातोय, काय वाटतं की एकूण प्रशासनाचे यावेळेस आलेला समाज, प्रशासनाचं एकूण होणारा सगळा बंदोबस्त आणि त्यांच्या सगळी व्यवस्था यामध्ये काही अंतर पडलंय का? ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तब्बल 3 जिल्ह्यांमधून प्रवास करतो। पुणे जिल्हा असेल, पुणे ग्रामीण, त्यानंतर सातारा ग्रामीण, त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण। आम्हाला सासवडमध्ये सुद्धा दिवेघाट चढून वर आल्यावर झेंडेवाडी जेव्हा आलो आम्ही, तेव्हा सुद्धा हाच प्रशासनाच्या बाबतीत तक्रार म्हणून नाही, परंतु कोऑर्डिनेशनची जी कमतरता असते ना, जेव्हा जिल्हा बदलतो, जेव्हा बॉर्डर बदलते, तेव्हा पोलीस प्रशासन किंवा महसूल खातं असेल किंवा तत्सम अधिकारी असतील तेव्हा ते सांगतात की समोरच्या जिल्ह्यातल्या ॲडमिनकडून थोडासा डिले झालेला आहे। आता जसं आपण पाहत असाल, नीरा स्नानाच्या वेळेस आपण इथे नीरामध्ये येतो आणि इथून पूल पार केला की सातारा जिल्हा सुरू होऊन जातो। सकाळपासून पोलिसांनी ट्रॅफिक काढलेलं आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांचं म्हणणं आहे की साताऱ्याकडून ट्रॅफिक जाम आहे आणि साताऱ्यावाल्यांचं म्हणणं आहे की पुण्याकडून गडबड आहे। उलट या सगळ्यांमध्ये आपण दोषारोप करून एकमेकांवर दोष देण्यापेक्षा आमची आता पुढली विनंती ही आहे की एक जिल्हा बदल तर झालेला आहे, दुसरा जिल्हा बदल जो आहे तो धर्मपुरी कॅनलवर आहे, म्हणजे आम्ही साताऱ्यातून सोलापूरला प्रवेश करू। काय होतं, उशीर झालेला आहे आणि हा इव्हेंट नाही आहे। उशीर होणं म्हणजे काय होणं आहे तर देवाच्या रथाला उशीर होतोय इतकंच पालखी सोहळा नाही आहे। देव पोचायला उशीर होतोय, निरासनाला उशीर होतोय, हा एवढाच पालखी सोहळा नाही आहे। तर त्या देवांच्या सोबत, माऊलींच्या सोबत, रथाच्या सोबत चालणाऱ्या जवळपास 600 दिंड्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेच्या बाबतीत आम्ही बोलतोय। आता सुद्धा दुपारचे 10:30 वाजलेले आहेत, अजूनपर्यंत दिंड्यांचे जेवणाचे ट्रक पोहोचलेले नाहीत। इथे जेवणाचा विसावा 12:30-1 वाजेपर्यंत असतो। कधी ते ट्रक पोहोचतील, कधी त्यांचं जेवण होईल, कधी ते सामान उतरवतील, ही चिंतेची बाब असते। आणि सोहळा हा मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे, तेव्हा मला तरी असं वाटतं की आजचं जे आहे ते तर आपण आता सॉर्ट आउट करतोय। गेले 2 तास झाले सगळेच्या सगळेजण उभे आहोत, परंतु ज्यावेळेस साताऱ्यातून सोलापुरामध्ये माऊली जातील ना, त्यावेळेस आमची विनंती आहे की हे कोऑर्डिनेशन पोलीस डिपार्टमेंटचं, महसूलचं जे आहे ते त्यांनी एकमेकांसोबत ठेवावं। कारण सोहळा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जेव्हा जातो ना, तेव्हा तो जिल्ह्यांच्या बॉर्डरमधला सोहळा नसतो, तो वारकऱ्यांचा, माऊलीचा, महाराष्ट्राचा, देशाचा, राष्ट्राचा आणि विश्वधर्म प्रार्थना करणाऱ्या माऊलींचा असतो। त्यामुळे आम्ही कंप्लेंट करत नाही, उलट आमची विनंती, आम्ही वारकरी आहोत, सहिष्णू आहोत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारने, पोलीस प्रशासनाने ह्या ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या ना, जसं पुणे ग्रामीण ते पुणे शहरच्या बाबतीत सुद्धा ही घटना झाली होती, काहीतरी बोध घ्यावा आणि त्याच्यात दुरुस्ती करावी। परत जर त्यात चुका होत असतील तर मला तरी असं वाटतं की त्यांनी विचार करावा संगनमतीने। इव्हन काल सुद्धा मीटिंग घेतली गेली, बैठक घेतली गेली, परंतु आज परिस्थिती तीच उद्भवलेली आहे की माऊली पुणे ग्रामीणमधून सातारा जिल्ह्यात प्रवेश करते, साताऱ्यावाल्यांना अजूनही ट्रॅफिक काढता आलेलं नाही आणि पुणे ग्रामीणचं म्हणणं आम्ही सकाळपासून मॉनिटरिंग करत होतो। परंतु या सगळ्यांमध्ये माऊलींचा लाडका वारकरी हा दुपारच्या जेवणाला उपाशी राहता कामा नये। निरास्नान संपन्न होईलच, परंतु ते निरास्नान पोटाचं, जेवणाचं स्नान झाल्यानंतर झालं तर सगळे सुखाव होतील। कारण की पुढे सुद्धा लोणंदपर्यंतची चाल आहे आणि पायी चालण्याचा सोहळा आहे, त्यामुळे तो नियमानुसार, नीती नियमानुसारच व्हावा। प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी एकमेकांच्या जिल्ह्यांमध्ये, एकमेकांच्या सेक्शन्समध्ये वेल कोऑर्डिनेशन ठेवावं। महाराज, दुसरा एक विषय होता की राहुल गांधी जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते या वारीमध्ये सहभागी होत आहेत, ते चालणार आहेत अशा माहिती येते। आपल्यापर्यंत कुणी पोहोचलं का? कारण रणजित निंबाळकर सुद्धा आले होते तुमच्या भेटीला की या संदर्भात काय केलं पाहिजे, असा कुठला निर्णय झालाय? मला तरी असं वाटतं की यारे लहान थोरं या नियमानुसार कोणीही वारीत यावं, कोणीही दर्शन करावं, कोणालाही मज्जा न, देव सर्वांसाठी। म्हणजे ज्ञानोबा महाराज ज्येष्ठ शुद्ध अष्टमीला एवढ्यासाठी बाहेर निघालेत की ते लोकांच्या समवेत, लोकांच्या सोबत पंढरीला त्यांना घेऊन जातील। आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही VIP मुवमेंटची, किंगची सुद्धा सूचना नाही। आमची फक्त एवढीच विनंती आहे की पालखी सोहळा आणि सध्याचा जमलेला समाज जो आहे हा तिप्पट आहे। म्हणजे मागल्या 4 वर्षांचा जर अंदाज काढला तर आता प्रशासनाला सुद्धा अंदाज आलेला आहे। मग ते पुणे शहर असेल, पुणे शहरमधून पुणे जिल्हा ग्रामीण असेल,
आता साताऱ्यात प्रवेश करतोय। यंदाचा समाज भरपूर असल्यामुळे आमची विनंती आहे की कुठलेही नियोजन करत असताना कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कुठल्याही VIP महोदयांनी मात्र आणि मात्र थोडा संप्रदायाचा, थोडा समाजाचा आणि या गर्दीचा विचार करून नियोजन करावं। पण आम्हाला सध्या अशी कुठलीही मूवमेंटची सूचना ऑफिशियली तरी प्राप्त झालेली नाही। धन्यवाद। हो साहेब, काय एकूण पालखी सोहळ्याचं बघता आपण की मार्गक्रमण आता एक टप्पा ओलांडला, पूर्ण झालाय। दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आता प्रवेश करतोय। काय वाटतं की दरवर्षी जितके लोक होते, जितके वारकरी समाज सगळा सहभागी झाला होता, त्याची संख्या यावर्षी जास्त आहे? निश्चितपणे यावर्षी जवळजवळ तिप्पट संख्या जास्त आहे आणि त्यामुळे प्रत्येक यंत्रणेवर ताण आलेला आहे। परंतु मी खात्रीला एक सांगू शकतो की माऊली हे सर्वांचे आहेत आणि सर्वांसाठी ते प्रत्येक गोष्ट करत असतात आणि म्हणूनच आपण जर पाहिलं की 29 तारखेला प्रस्थान झालेलं आहे आणि 29 तारखेपासून ते आत्ता 6 तारखेपर्यंतचा प्रवास जर पाहिला तर प्रचंड गर्दी होती। जवळजवळ 10 लाखाच्या आसपास सासवडच्या ठिकाणी समुदाय उपस्थित होता आणि या समुदायामध्ये निश्चितपणे पोलीस यंत्रणेवर ताण आलेला होता, कारण भक्तगण किती त्या ठिकाणी समाविष्ट येतील याचा अंदाज येत नसतो। प्रत्येकाला इच्छा असते, प्रत्येकाला अशी अपेक्षा असते की त्या ठिकाणी जावं, माऊलींचं दर्शन घ्यावं, म्हणून त्या ठिकाणी समुदाय आलेला असतो। पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन असेल, महाराष्ट्र शासन हे प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल, त्या ठिकाणी चांगले नियोजन कसं करता येईल याचा प्रयत्न करत होतं आणि निश्चितपणे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे। आता थोडासा जवळजवळ साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो की सकाळपासून 6000 ट्रक या काढून दिलेल्या होत्या, परंतु इथे दोन्हीकडून जंक्शन आल्यामुळं आणि बाँड्री सातारची लागल्यानंतर साताराना पुण्यामध्ये थोडासा मिसकम्युनिकेशन झालेलं दिसतंय, परंतु आत्तापर्यंत चांगलं नियोजन होतं। आता थोडंसं नियोजनामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे, परंतु सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आता ट्रॅफिक हे जलद गतीनं दूर करण्याचा ते प्रयत्न करत आहे। विनाविलंब निश्चितपणे पालखी 1 तासामध्ये या ठिकाणी विसावेल आणि सर्वजण जे काही भक्तगण आलेले आहेत पवित्र अशा नीरा स्नानासाठी ते आसुसलेले आहेत आणि तो क्षण जवळ आलेला आहे। आपण ऐकलं की हे विश्वस्त आहेत पालखी सोहळ्याचे, जे सांगतायत की ज्यावेळी पुणे जिल्ह्यातून हा सगळा पालखी सोहळा सातारा जिल्ह्याकडे जात असताना प्रशासनाच्या व्यवस्थापनामुळे काही अंशी ट्रक अडकून पडले आहेत। यावर्षी तिप्पट समाज या वारीमध्ये सहभागी झाला आहे आणि त्याचा कुठेतरी ताणसुद्धा प्रशासनावर येताना पाहायला मिळत आहे। मात्र एकूण आपण बघतोय की यावर्षी वारीच्या मध्ये सहभागी होणारे जो काही समाज आहे त्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।